ती नियमावली होती. तर मी काकाजींना विचारतो, शेळके काकाजी, माहिती आहे माहिती. प्रश्न आहे की जेव्हा ही नियमावली तुम्ही बाबाला दिली त्यावेळेस ही नियमावली तुम्ही लिहिली की बाबा ऑलरेडी नियम बनलेले होते आणि फक्त तुम्ही त्याला ड्रॉप केलं? माहिती आहे ना? आपण पहिल्यांदा परमेश्वराला आणि बाबांना प्रणाम करूया. भगवान जी को प्रणाम, बाबा जुंदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. आजच्या या कार्यक्रमाचे सर्व आयोजक जे कुठल्याही संस्थेशी निगडीत नाही, हा कार्यक्रम कुठलाही संस्थेचा नाही, तर हा कार्यक्रम महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या सेवकांकडूनच घडवलेला, त्यांच्या सेवकांकरताच हा एक मोठा कार्यक्रम घेण्यात आलेला. ॲक्च्युली हा कार्यक्रम मागच्या महिन्यात व्हायला हवं होतं, परंतु काही कारणास्तव ती 7 तारीख झाली आणि डिसेंबरमध्ये झाली. आणि आमचं दुर्दैव म्हणा किंवा आमच्या सेवकांचं सुदैव म्हणा, काय असेल ते, आज याच इथून एक साधारणतः 2-3 किलोमीटरवर एक कार्यक्रम सुरू आहे वाठोडा या गावी. आणि या गावामध्ये मला काल जे ऐकण्यात मिळालं ते खूप वाईट वाटतं, कारण त्यांना माहीतच नाही सेवक म्हणजे काय आणि पदाधिकारी म्हणजे काय आणि संस्था म्हणजे काय. मला कळत नाही की तुम्ही संस्था आणि पदाधिकारी लोक तुम्ही आमच्या सेवकांमध्ये का मतभेद निर्माण करता. तिथे सांगण्यात आलं की चिटणीस पार्कला जो कार्यक्रम आहे तो आपला नाही आहे. वाईट वाटतंय ना? तुम्हाला वाटतं का वाईट? नाही वाटत. मला तर वाटतं सेवक या नात्याने मानता की बाबा जुमदेवजींचा मी सेवक आहे. आणि इथे जी लोक जी बसलेली आहेत ही सगळी बाबांचे सेवक आहेत असं मला वाटतं. इथे कोणीही कुठल्याही संस्थेचा सेवक नाही. कुठल्याही संस्थेचा सेवक नाही. आणि हा कुणाचाही नाही. इथे जो सेवक बसलाय तो आपले महानता की बाबा जुमदेवजींचा. हा जो कार्यक्रम जेव्हा मला सांगण्यात आला सप्टेंबरच्या महिन्यामध्ये, सप्टेंबरमध्ये घडामोडी झाल्या आणि हा नोव्हेंबरमध्ये होणार होता, पण आज आपले 2 कार्यक्रम एकात आल्यामुळे काही लोकांनी सेवकांमध्ये भ्रम निर्माण केला. आणि हा भ्रम का निर्माण केला मलाही कळत नाही. का असं वागताय सेवक लोक मलाही कळत नाही. बाबांनी एकता शिकवली, आम्ही एकता
अरे सेवक हा बाबांचा, तुमचा नाही, माझा नाही, कोणाचाही नाही. मग असं का करताय? आणि म्हणून मी तुम्हा सर्व सेवकांना सांगेन की आपण बाबांचे सेवक आहोत. बाबांच्या सेवकांशी आपल्याला व्यवहार करायचा आहे. जर कोणी म्हणत असेल मी बाबांचा सेवक नाही, संस्थेचा सेवक आहे, तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, त्या सेवकाशी व्यवहार करू नका. म्हणजे आपला हा जो टॉपिक आहे, एक मिनिट मी येतो तुमच्या टॉपिकवर. आणि आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मला भरपूर मुद्दे घ्यायचे आहे. हे जे एक मिनिट, वेळ खूप आहे आपल्याला, चिंता नका करू. तर मला सगळ्यांना विनंती आहे की असं करू नका. आता त्यांनी सांगितलं वेळ आहे, मला त्या थोडं हे पुढे क्लॅरिफिकेशन येईलच. प्रत्येक संस्थांचे आता त्यांचे प्रश्न उत्तर आहे. हा जो आपण आजचा जो कार्यक्रम आहे, जो मला सांगण्यात आला, ते सेवकांमध्ये जे भ्रम निर्माण झाले, जे सेवकांमध्ये ज्या लोकांनी वेगळं सांगितलं एकच गोष्टी, तर सत्य काय हे तपासण्याकरता आजच्या हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. बरोबर आहे का प्रवीण? बरोबर. आणि म्हणून मी या कार्यक्रमात आलेलो आहे. आता यांनी जो एक प्रश्न विचारला की जी नियमावली तयार केली त्यावेळेस तुम्ही एकट्याने केली की कुणाच्या सांगण्यावरून केली की काय? ही जेव्हा आम्ही विनंती आणि प्रार्थना तयार, कारण सुरुवातीला विनंती आणि प्रार्थना असा एका लाईनमध्ये नव्हतं. कारण तो काळ बिचारे आपल्याकडे सेवक होते, ते सगळे सेवक अडाणी होते. मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त सेवक अडाणी होते. सुशिक्षित सेवक त्यावेळेस फार कमी होते. त्यावेळेचे जे सेवक होते म्हातारे किंवा ते आपल्या तुटक शब्दामध्ये ते बोलत होते. म्हणून एक ती चांगल्या प्रकारची एकाच लाईनमध्ये आलेली अशी ती विनंती असावी. म्हणून ती विनंती आणि प्रार्थना. मी आणि एक सदाशिव भोते म्हणून एक होते बाबाजी म्हातारे, मला माहिती आहे जुने लोक ओळखत असतात. आम्ही ती दोघांनी बनवली. ही जी नियमावली आहे, ही नियमावली आम्ही बाबांच्या समोर बसून बाबांकडून विचारून सगळं ती तयार केली. ती बाबांच्या समोर ती वाचण्यात आली, विनंती वाचण्यात आली, प्रार्थना वाचण्यात आली आणि त्याच्यावर मग बाबांनी कुठे काय कमी जास्त आहे ते शब्द आम्ही ते व्यवस्थित केलंय आणि बाबांनी त्याला संमती दिली. आणि त्यानंतर हा जो सेवक संमेलन झालं 1991चा, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं बाबांनी ती नियमावली सगळ्या सेवकांना दिली. परंतु आज जी आपल्याकडे नियमावली आहे त्या नियमावली भरपूर चेंजेस आहेत. या नियमावलीमध्ये तुम्हाला कुठेही मार्गदर्शक शब्द दिसला नसेल, कुठेच नाही आहे. मला वाटतं तो शब्द आधी नव्हताच. आपण पुढे येऊ. मार्गदर्शक म्हणजे कोण? कार्यकर्ता हा सुद्धा शब्द नव्हता. फक्त मार्गात येणारा सेवक, मार्गातील सेवक आणि मार्ग देणारा सेवक आहे ना. काका कसेच होतं ना? नाही, कार्यकर्ता हा शब्द होता तिथे. कारण त्याच्यात एक आहे याच्यात किंवा एखाद्या सेवकाला जर त्याचं दुःख आल्यावर तो त्याच्या कार्यकर्त्याकडे जाऊन तो त्याची जे दुःख आलं ते सांगू शकतो, तो कार्यकर्ता होता. ही जी नियमावली आली ती 1991 मध्ये. बरोबर, 91. बरोबर. ऍक्च्युली